कादंबरीचे प्रकार मला तुम्हाला थोडक्यात सांगायचे आहेत. कादंबरी हा जो एक वाङ्मय प्रकार आहे, त्या वाङ्मय प्रकाराच्या अनुषंगानं, त्याच्या प्रकाराच्या अनुषंगानं आपणाला विचार करायचा आहे. कादंबऱ्यांचे अनेक प्रकार आहेत, परंतु एक 8-9 प्रकार आपल्या अभ्यासक्रमाला आहेत. त्यापैकी कादंबऱ्यांचे जे 9 प्रकार आहेत, त्यापैकी ऐतिहासिक कादंबरी, सामाजिक कादंबरी, राजकीय कादंबरी, ग्रामीण कादंबरी, तसंच प्रादेशिक कादंबरी, महानगरीय कादंबरी, स्त्रीवादी कादंबरी, दलित कादंबरी आणि आदिवासी कादंबरी असे 9 प्रकार कादंबऱ्यांचे तुमच्या अभ्यासक्रमाला आहे. तर कादंबरी हा जो एक वाङ्मय प्रकार आहे, हा मानवी जीवनाच्या सर्व अंगाला स्पर्श करणारा हा एक वाङ्मय प्रकार आहे. जीवनाच्या व्यवहाराबरोबरच तो प्रवास करीत असतो. जी परिमाणं वास्तव जीवनात व्यक्तीला असतात, ती परिमाणं कादंबरी सृष्टीतील व्यक्तीलाही देता येतात. म्हणजे जसं वास्तव जगामध्ये माणसांच्या संदर्भात असतं, ह्यानं असं केलं पाहिजे, त्यानं तसं केलं पाहिजे, तसंच कादंबरीमध्ये जे वर्णन येतं ते अलौकिक पातळीवरचं असेल किंवा ते कल्पनेनं निर्माण केलेल्या विश्वातला असेल, तर त्यातल्या व्यक्तीला देखील अशी परिमाणं असतात. ही परिमाणं काळाची असतात किंवा इतिहासाची असतात, समाज संस्कृतीचे असतात, राजकारणाचे असतात, ग्रामीण प्रदेशाचे असतात किंवा मानवी मनाचे असतात. अशा ह्या परिमाणांना परिमाण माप येते. परिणाम हे वेगळं आहे, हे गल्लत होऊ देऊ नका. म्हणून या कादंबरीमध्ये त्याला देखील महत्वाचं स्थान असतं. मानवी जीवनाच्या किंवा काळाच्या सर्वांगांना स्पर्श करण्याचं सामर्थ्य कादंबरीत असल्यामुळे कादंबरीची व्याप्ती ही सर्वसमावेशक बनलेली आहे. कादंबरीची व्याप्ती ज्या स्तरावर आहे किंवा ज्या तत्वावर आहे, त्या तत्वावर वैशिष्ट्यपूर्ण असं रूप ती धारण करते आणि त्याच्यामुळे कादंबरीचे प्रकार निर्माण होतात. ज्याच्यामध्ये इतिहासाचे काळाचे परिमाण आले की ऐतिहासिक कादंबरी, ग्रामीण जीवनाचे परिमाण आले की ग्रामीण बनते, प्रादेशिकतेचे आले की राजकारणाचे आले की, म्हणजे अशा रीतीनं कादंबरीचे प्रकार त्या कादंबरी वर्णनातून येणाऱ्या परिणामांना सामोरे ठेवून कादंबरीचे प्रकार बनतात, नाही का. आणि म्हणून कादंबरीच्या प्रकाराच्या अनुषंगानं बाळशंकर देशपांडे नावाचे एक कादंबरी वाङ्मयाचे अभ्यासक असं म्हणतात, लेखक आपल्या कुवतीप्रमाणे जीवनाला सामोरं जात असतो. तो जीवन जगत असताना अनेक प्रकारचे अनुभव तो संग्रहित करीत असतो, साठवून ठेवत असतो. हे साठवून ठेवलेले जे त्याचे अनुभव असतात ते स्वतःच्या प्रकृती धर्मानुसार असतात. त्याच्या विषयाची आवड काय असते, निवड काय असते, त्याच्यानुसार असतात. आणि म्हणून कादंबरीमध्ये तो त्या दृष्टिकोनातून त्याच्या मांडणीकडे लक्ष देत असतो. आणि म्हणून कादंबरी अशा रीतीनं आकाराला येत असते. यामुळे काय होतं की सामाजिक कादंबरी किंवा कौटुंबिक कादंबरी किंवा ऐतिहासिक मनोविश्लेषणात्मक कादंबरी, रहस्यप्रधान कादंबरी यासारखे अनेक प्रकार आज अस्तित्वात येताना आपणाला दिसतात, असं बाळशंकर देशपांडे यांना वाटतं. आता मराठी साहित्यामध्ये किंवा मराठी कादंबरीच्या विषयानुसार कादंबऱ्यांचे जे काही प्रकार आहेत, त्या प्रकारांची प्रत्येक प्रकाराची आपणाला थोडक्यात चर्चा करायची आहे. त्यापैकी पहिला प्रकार कादंबरीचा आपण बघणार आहोत, तो म्हणजे ऐतिहासिक कादंबरीचा. आता ही ऐतिहासिक कादंबरी जी आहे, ही कादंबरी इतिहासाच्या आधारानं ही लिहिल्या जाते. म्हणजेच ऐतिहासिक कादंबरी कशाला म्हणता येईल, तर इतिहासाच्या आधारे लिहिल्या गेलेल्या कादंबरीला आपल्याला ऐतिहासिक कादंबरी म्हणता येईल. ह्या ऐतिहासिक कादंबरीला किंवा त्या कादंबरीकाराला
ताम्रपट, शिलालेख, त्या काळामध्ये ऐतिहासिक कालखंडामध्ये बांधकामाचे जे आज अवशेष शिल्लक आहेत त्यावेळेस बांधलेली ते, त्या काळातली काही कागदपत्र असतील, पत्रव्यवहार असेल, ही जी ग्रंथबाह्य साधनं आहेत, या साधनाचा संदर्भासाठी त्याला वापर करता येतो, नाही का? म्हणून ऐतिहासिक कादंबरी हा इतिहास आणि साहित्य म्हणजेच विज्ञान आणि कला या दोन परस्पर विरोधाभासात्मक तत्वांचा अद्भुत रम्य संगम असलेला हा एक साहित्य प्रकार आहे असं आपल्याला म्हणता येतं. साहित्याची ही जी सृष्टी असते ना, ही कल्पनेची असते, तर इतिहासाची सृष्टी ही वास्तवतेची सृष्टी असते, वास्तवाची असते. म्हणून या वास्तवतेच्या म्हणजेच इतिहासाच्या आधारावर निरनिराळ्या कादंबऱ्यांची निर्मिती झालेली. जो त्या काळातला जो असेल तो इतिहास आणि ऐतिहासिक कादंबरी पूर्णपणे भिन्न आहे. कारण इतिहास लिहिणारा हा इतिहासकार असतो आणि कादंबरीकार हा ऐतिहासिक कादंबरीकार असतो. त्याच्यामुळे तो इतिहासकार असतो तर हा कादंबरीकार असतो. हे दोन भिन्न गोष्टी. आणि म्हणून इतिहासकार आणि ऐतिहासिक कादंबरीकार यांच्या उद्दिष्टामध्ये मुळात फरक असतो. आणि तो फरक असा असतो की इतिहास हा गतकाळातल्या घटनांकडे केवळ वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहत असतो. त्या काळात घडलेल्या तटस्थपणे पाहत असतो. वस्तू जे आहेत ते, जे घडलं ते जशाच तसं. तर ऐतिहासिक कादंबरीकाराला काय असतं, कल्पनेचं सहाय्य घेऊन तो ऐतिहासिक घटनांकडे पाहत असतो. कल्पनेचं सहाय्य. छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला निघालेले, ते अफजल खानाच्याच भेटीला शाहिस्ते खानाच्या अशा नाही दाखवता येणार. हे इतिहासातलं सत्य कादंबरीत मांडावं लागेल. पण ते जात असताना त्यांच्या मनाची चाललेली घालमेल, पत्नीच्या मनाची, राजाच्या, हे जे ना किंवा सैनिकांच्या मनातली, हे कल्पनेनं ऐतिहासिक कादंबरीकार लिहू शकतो. आणि म्हणून कल्पनेचं सहाय्य घेऊन तो ऐतिहासिक घटनांकडे पाहत असतो ऐतिहासिक कादंबरीकार. म्हणून ऐतिहासिकतेला झळ पोहोचू न देता त्याला कल्पकतेनं, म्हणजे कादंबरीकाराला कल्पकतेनं आकर्षक स्वरूप प्राप्त करून देता आलं पाहिजे. इतिहासातल्या घटितांची तोडमोड करून नाही, ते जशाच तशी सांगून. म्हणजे काय करतो तो, वास्तव आणि कल्पकता यांचे तो अशा काही कौशल्यानं मिश्रण करतो की वास्तव कुठे संपतं आणि कल्पित कुठून सुरू होतं याचा थांग पत्ताही वाचकाला लागू देत नाही. तो खरा ऐतिहासिक कादंबरीकार असतो. आणि म्हणून ऐतिहासिक कादंबरीकाराला इतिहासाचं चांगलं ज्ञान असलं पाहिजे. पानिपत नावाची जी विश्वास पाटलांची कादंबरी ना, म्हणजे पेशवे आणि अहमदशाह अब्दाली किंवा जे खाना सैन्य, मुस्लिमांचं जे सैन्य आणि पेशव्यांचं सैन्य, तर उपाशीपोटी 15 दिवसापासून हे इतिहासातलं सत्य. त्या दोघांचं युद्ध इतिहासातलं सत्य. पण कल्पनेनं तो लेखक कादंबरीकार असं लिहितो की सूर्याच पश्चिम दिशेला तोंड करून मराठ्यांचं सैन्य उभं आहे आणि पूर्व दिशेला तोंड करून त्या मुस्लिम साम्राज्याचं सैन्य उभं आहे आणि तो तिकडून लढतोय. संध्याकाळी 4ला लढायला सुरुवात, लढाई निकराची सुरू झाली. 15 दिवसापासून घोडे, माणसं शाडू खात होते म्हणतात. झाडांचा पाला संपला, साली खात होते आणि त्यांच्या डोळ्याला सूर्य तिकडच्या बाजूला होता पश्चिमेला आणि डोळ्यावर किरण पडली घोड्यांची आणि माणसांच्या की घोळ येऊन पडत होते. म्हणजे हे जे कादंबरीकाराचं वर्णन आहे ना, हे कुठं इतिहास जमतो आणि कुठं कल्पकता येते, हे त्याला इतक्या तल्लखपणे मांडावं लागतं, इतक्या चाणाक्षपणे मांडावं लागतं की ते वाचकाला त्यानं तसं खिळवून ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ऐतिहासिक कादंबरीकाराला
इतिहासाचं चांगलं ज्ञान असलं पाहिजे. चांगलं ज्ञान असेल तर त्यानं लिहिलेली कादंबरी नक्कीच श्रेष्ठ दर्जाची ठरते. कारण ऐतिहासिक व्यक्तींना केंद्रस्थान देऊन चांगल्या ऐतिहासिक जी कादंबरीची निर्मिती झालेली असेल तर ती वाचकांना आवडते. अशा कोणत्या कादंबऱ्या आहेत तर स्वामी कादंबरी, पानिपत आहे, ही तुम्हाला मी आता उदाहरण जे सांगितलं ते, नाही का. ही अशी ऐतिहासिक कादंबरीच्या संदर्भानं आपल्याला माहिती मिळवून घेता येते किंवा आपल्याला त्या अनुषंगाने अशी चर्चा करता येते. दुसरा जो कादंबरीचा प्रकार मला तुम्हाला सांगायचा आहे तो म्हणजे सामाजिक कादंबरीचा. ही जी सामाजिक कादंबरी आहे का नाही, या सामाजिक कादंबऱ्यांना सामाजिक संदर्भ असतात. कारण कोणते ना कोणते संदर्भ असल्याशिवाय ती वास्तवाला अनुरूप वाटणार नाही ना. विशिष्ट देशाचा एक भाग असलेली किंवा व्यवसायाची, वयाची, स्वभावाची माणसं असलेला जो समाज असतो या कादंबऱ्यातून तो उभा केला जातो. विशिष्ट देशाचा विभाग असेल, विशिष्ट व्यवसायातली माणसं, विशिष्ट वयाची, विशिष्ट स्वभावाची, अशी सगळी समाज जीवनातली माणसं त्या कादंबरीमधून त्यांचं विश्व दर्शवलेलं असतं. आता अशा या सामाजिक कादंबरीमधली जी माणसं असतात का नाही, जी पात्र असतात, ते विशिष्ट संस्कृतीचे नमुने असतात. उच्च किंवा मध्यमवर्गीय, कनिष्ठ वर्गीय, त्यापैकी कोणत्या तरी एखाद्या वर्गाचं ती जी पात्र असतात ते प्रतिनिधित्व करत असतात. किंवा एका विशिष्ट सामाजिक वातावरणाची निर्मिती लेखकाकडून, सामाजिक कादंबरीकाराकडून होत असते आणि ती महत्वाची ठरते. त्यासाठी त्या लेखकाला माणसामाणसातील परस्पर व्यवहाराचं चित्रण करावं लागतं आणि ते ह्या कादंबरीत येतं. म्हणून सामाजिक कादंबरीचं जर वैशिष्ट्य आपल्याला पाहायचं असेल तर ते हे असतं की ती परिवर्तनशीलतेबरोबर किंवा परिवर्तनशील गतिशीलतेबरोबर ती त्या समाजाच्या बदलत जाणाऱ्या विश्वावर लक्ष केंद्रित करीत असते. म्हणजे परिवर्तनशील आणि गतिशीलता याच्यावरती लक्ष केंद्रित करते. त्यामुळे काळानुसार किंवा परिस्थितीनुसार किंवा काळ आणि परिस्थिती याच्यानुसार जे बदल घडतात ते मानवी संबंधामध्ये त्या बदलांचा कसा फरक पडत जातो याचं चित्रण या कादंबरीमध्ये येतं. त्यामुळे सामाजिक कादंबरी ही सतत गतिमान असलेल्या काळाचं भान देते. जीवन थांबत नाही, जीवनाबरोबर व्यक्तीचं जगणं थांबत नाही, बदलत राहतं. कारण समाज हा व्यक्तींचा बनलेला असतो. त्या बदलत्या काळानुसार बदलत्या गतिमान लोकजीवनाचं चित्रण, समाज जीवनाचं चित्रण त्या काळाचं भान ठेवून सामाजिक कादंबरीकाराला त्यात मांडावं लागतं आणि ते मांडलेलं असतं. मग काळानुसार बदलत जाणाऱ्या सांस्कृतिक किंवा आर्थिक परिवर्तनाचं मानवी वर्तनावर कसे कसे परिणाम होतात याचं देखील चित्रण सामाजिक कादंबरी करते. काळ, परिस्थिती, आर्थिक, सांस्कृतिक, काळ आहे, परिस्थिती आहे, आर्थिक आहे, सांस्कृतिक आहे, ही जी घटकं आहेत ना, या घटकांच्या बदलामुळे मानवी वर्तनामध्ये जो बदल होतो त्या बदलाचं चित्रण सामाजिक कादंबरीमध्ये केलं जातं. आता कादंबरीनं सामाजिक परिवर्तन आणि मूल्य व्यवस्था आणि समाजाची स्थितीगती यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्या समाजाची, त्या स्थितीगतीची, त्या लोकजीवनाची, त्या सामाजिक जीवनाची, नैतिक प्रश्नांची चर्चा ही कादंबरीकार करीत असतो. जे सभोवतालचं जे समाज आहे त्या समाजाचं अत्यंत बारकाईनं तो कादंबरीकार, सामाजिक कादंबरीकार अवलोकन करत असतो, बारकाईनं सूक्ष्म अवलोकन करत असतो.
आणि मग त्यातील वर्तमान, त्यातील भावी अंतप्रवाहाची दिशा तो व्यक्त करून त्या त्या समाजाचं चित्र तो रंगवीत असतो. आणि हे सामाजिक कादंबरीत असतात. आता असे कोणत्या कादंबऱ्या चांगल्या गाजलेल्या आहेत? यमुना पर्यटन कादंबरी किंवा भालचंद्र नेमाड्यांची हिंदू ही कादंबरी, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही इत्यादी अनेक कादंबऱ्या आहेत अशा, नाही का? ही अशी कादंबरी आहे. ही सामाजिक कादंबरीच्या संदर्भानं आपणाला ही अशी अभिप्रेत आहे चर्चा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून वगैरे. त्याच्यानंतर तिसरा जो याच्या पुढचा जो कादंबरीचा प्रकार आहे तो म्हणजे राजकीय कादंबरी. आता ही जी राजकीय कादंबरी असते, ह्या राजकीय कादंबरीचा विषय, आशय हा राजकीय पार्श्वभूमी असतो किंवा राजकीय घटना असतो. राजकीय पार्श्वभूमी, राजकीय घटना, राजकीय जीवन, राजकारण यावर आधारित ही कादंबरी असते. म्हणजे ज्या कादंबऱ्यांच्या द्वारे देशाच्या विशिष्ट काळाच्या राजकीय जीवनावर किंवा राजकारणावर प्रकाश टाकला जातो किंवा कल्पित कथानक आणि राजकीय घटना असे दोन धागे देऊन कथानकाची वीण कथानक गुंफल्या जातं. त्या कादंबरीकाराला म्हणजे ही जी राजकीय कादंबरी असते मग तिला राजकीय कादंबरी असं म्हणतात. कोणत्या? ज्याच्यामध्ये असं चित्रण येतं की देशाच्या विशिष्ट काळातील राजकीय जीवनावर आणीबाणी ही राजकीय आहे त्याच्यावर कादंबरी सांगतात. म्हणजे विशिष्ट काळाच्या राजकीय जीवनावर किंवा राजकारणावर प्रकाश टाकला जातो आणि हा तर प्रकाश टाकलाच जातो. त्यात कल्पित कथानक आणि राजकीय घटना अशा दोन गोष्टीचा धागा जोडला जातो. बघा, कथानक कल्पित असतं हो, पण एखादी घटना राजकीय असते. ती घटना वास्तवातली झालेली कधीतरी असते, पण त्याचे परिणाम काय असतात याचं वर्णन त्या कादंबरीमध्ये येतं. त्याला कादंबरी, राजकीय कादंबरी असं म्हणतात. जे समकाल असतो, समकालीन ज्या काळामध्ये ते घडतं त्या काळामध्ये राजकीय परिस्थितीचा, जे एखादं राजकारण घडतं त्या राजकीय परिस्थितीचा लेखकाच्या मनावर जो काही परिणाम होतो त्या परिस्थितीविषयी त्याचं अनुकूल किंवा प्रतिकूल मत बनत जातं. काय आहे की कोणताही लेखक कोणत्याही प्रकारचं लेखन करणार असो, एक लक्षात ठेवा, तो रिॲक्ट होत असतो समाजात घडणारे. आता शेतकऱ्यांचं आंदोलन झालं 300-350 दिवस, एका विशिष्ट राजकीय हेतूपोटी ह्या गोष्टी चघळत गेल्या. आजचा एसटी कामगाराचा संप हा राजकारणाचा बाहुलं बनतोय का? मग अशा घटनांनी किंवा अचानक पुलोद आघाडीचं सरकार आलं एकदा, पुलोद सरकार म्हणून, त्या राजकीय जी स्थित्यंतर घडली किंवा मी आता सांगितलं आणीबाणीची, अशा सगळ्या घडणाऱ्या राजकीय घटनांनी त्या त्या काळातल्या समकालातल्या म्हणजे त्या त्या काळातल्या लेखकाला व्यक्त व्हावं वाटतं आणि मग तो असा एक धागा जोडून काल्पनिक असं कथानक उभं करतो त्या राजकीय घटनेवर आधारित आणि मग तो लिहित असतो. म्हणजे त्याच्या मनावर जो परिणाम होतो ना त्या राजकीय घटनेचा, अनुकूल असेल प्रतिकूल असेल, या राजकीय परिस्थितीकडे तो स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहत असतो. आता उदाहरणार्थ तो गांधीवादी असेल तर सत्य, अहिंसा, स्वधर्म ह्या तत्वांना प्राधान्य देईल आणि त्या राजकीय घटनेचं कल्पनेच्या दृष्टीनं मांडणी करील. पण तोच जर कादंबरीकार सावरकरवादी असेल तर ती परिस्थिती तो मांडत असताना कल्पनेच्या दृष्टीनं तो कधी सशस्त्र तर कधी निशस्त्र या तत्वाचा अवलंब करावा लागेल त्याला, त्याचा तसा दृष्टिकोन असेल. म्हणजे लेखकाचा दृष्टिकोन आणि घडणारी घटना याचं
जुळवणी करत असताना कल्पनेच्या दृष्टीनं तो त्याचे जे स्वतःच्यावर असलेले जे संस्कार असतात विचाराचे, त्याला तिथे गुंफून तो कल्पनेनं त्या राजकीय घटनांचं विश्लेषण करेल किंवा त्याची मांडणी कल्पनेनं करेल. आणि म्हणून त्याचा दृष्टिकोन कोणताही असो, पण त्याला जाणवलेल्या राजकीय परिस्थितीचं त्यानं निपक्षपातीपणे मूल्यमापन करून हे लेखन केलं पाहिजे. त्याचा विशिष्ट मताचा पुरस्कार करणार आणि विशिष्ट मताचा किंवा विशिष्ट विचाराला दाबणार असं कुटील त्याचा हेतू नसावा लेखकाचा. आणि असं जर झालं तर ती साहित्य कृती फावी तेवढी प्रसिद्ध होणार नाही, कुटील हेतू ठेवून जर केली तर. हा, जर त्याचा तसा नसेल, तो प्रामाणिक मांडणी करणारा असेल, कलात्मकतेच्या पातळीवर जाऊन मांडणी करणारा असेल, तर मग मात्र ती साहित्य कृती कलात्मकतेची उच्च पातळी गाठू शकते. आणि म्हणून लेखकाला ज्या त्या काळातल्या राजकीय परिस्थितीचं चित्रण करताना संतुलन राखता आलं पाहिजे. विकारवश न होता त्या त्या काळातल्या अशा काही राजकीय घडामोडींची त्याला समीक्षा करता आली पाहिजे. तरच तो खऱ्याखुऱ्या अर्थाने राजकीय कादंबरीकार ठरेल आणि ती कादंबरी राजकीय कादंबरी ठरेल असं आपल्याला म्हणता येईल. पहा, म्हणून देशातील जे काही राजकीय घटनामुळे सामान्य लोकांच्या जीवनात जो बदल झाला, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी देशात झालेल्या ज्या चळवळी असतील त्याचा परिणाम झाला, वेगवेगळे संग्राम झाले त्याचं असेल, क्रांती झाली, या सर्वांचे पडसाद कादंबरीमधून उमटलेले आहे. उदाहरणार्थ व्यंकटेश माडगुळकरांची वावटळ नावाची कादंबरी, रंगनाथ पठारे यांची ताम्रपट नावाची ही कादंबरी, अशा ह्या राजकीय कादंबऱ्या आहेत असं आपणाला सांगता येतं. पहा, ह्या जवळपास 3 कादंबऱ्यांचा विचार मी तुम्हाला सांगितला. आता एका कादंबरीचा आपण विचार करूयात, प्रादेशिक कादंबरीचा, नंतर त्याच्यानंतर पुढच्या कादंबऱ्या नंतरच्या तासाला बघूयात. आता ही प्रादेशिक कादंबरी जी आहे का नाही, ही एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशाचं, त्या प्रदेशातील व्यक्तीचं किंवा त्या प्रदेशातल्या व्यक्ती समूहाचं जीवन कादंबरीतून मांडत असते, तेव्हा ती कादंबरी प्रादेशिक असते. म्हणजे एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशाचं, तिथल्या व्यक्तींचं, तिथल्या व्यक्ती समूहाचं जीवन ज्या कादंबरीत येतं ती प्रादेशिक कादंबरी असते. आता अशा प्रदेशामध्ये आधुनिकीकरणाचा अभाव असतो. विशेषतः तेथील लोकांची भाषा, तिथल्या लोकांचे रीतिरिवाज, खाण्यापिण्याच्या सवयी, त्यांची कुटुंब व्यवस्था, त्यांची संस्कृती, त्यांच्या परंपरा, ह्या सगळ्या गोष्टी प्रादेशिक वैशिष्ट्य असलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या त्या कादंबरीत येतात, नाही का. एखाद्या विशिष्ट प्रदेशातील जीवनाचं चित्रण करणारं वाङ्मय म्हणजे प्रादेशिक वाङ्मय असं न म्हणता, बघा, एखाद्या विशिष्ट प्रदेशाचं जीवन चित्रण करणारं वाङ्मय म्हणजे प्रादेशिक का नाही, तर एखाद्या भूप्रदेशातील निसर्ग आणि मानव यांचं सामूहिक चित्रण करणारं वाङ्मय म्हणजे प्रादेशिक वाङ्मय. नुसतं एखाद्याचं नाही, तर समूह जीवनाचं, नुसतं समूह जीवनाचं नाही, तर तिथलच्या निसर्गाचं आणि मानवाचं, या दोन्हीच्या समूहाचं ते वर्णन. आणि म्हणून भौगोलिक प्रदेश, तिथल्या व्यक्ती आणि त्यांच्या भोवतालचा समाज, या तिन्ही अंगांची एकरूपता प्रादेशिक वाङ्मयात आली पाहिजे. आता एखादा जो विशिष्ट प्रदेश असतो का नाही, त्या प्रदेशातील लोकजीवन आहे, तिथली लोकसंस्कृती आहे, तिथलची संस्कृती आहे, तिथलची परंपरा आहे, तिथलचे जीवन संकेत आहेत, तिथल्या रीती आहेत, तिथल्या समूह जीवनातल्या भावभावना आहेत, म्हणजे आणि या सर्वांमधून निर्माण झालेल्या काही समस्या आहेत, जीवननाट्य, ह्या सगळ्यांचं दर्शन घडवण्याच्या उद्देशानं
जी कादंबरी लिहिल्या जाते तिला आपल्याला प्रादेशिक कादंबरी म्हणता येईल. विशिष्ट प्रदेशातील लोकजीवन, तिथली संस्कृती, तिथल्या परंपरा, तिथली जीवनशैली, तिथल्या रीतीभाती, तिथल्या समूह जीवनातील भावभावना आणि या सगळ्यांमधून निर्माण झालेल्या समस्या त्या लोकजीवनाच्या, त्या आणि ते लोकजीवन मांडत असताना त्या जीवनाचं जीवननाट्य या सगळ्यांचं दर्शन ज्याच्यामध्ये घडतं, या सगळ्या गोष्टी घडवण्याच्या दृष्टिकोनातून उद्देशानं जी कादंबरी लिहिल्या जाते ती प्रादेशिक कादंबरी म्हणता येईल आपणाला. अशी कादंबरी कोणती तर गारंबीचा बापू, रथचक्र ह्या त्या कादंबऱ्या आहेत असं आपल्याला दिसेल. आपण इथं थांबूयात. बाकीचा भाग तुम्हाला मी पुढच्या तासात सांगतो. ठीक आहे.